नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दिवाळी विशेष घरच्या घरी तयार होणारी खमंग चकली भाजणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चकलीची भाजणी जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा दळायला चक्कीवर देतो. चक्कीवर भेसळ होण्याची शक्यता असते, तेव्हा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी चकलीची भाजणी बनवली तर अगदी योग्य प्रमाणात इथे मी रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खमंग चकली भाजणी बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया. इथे मी 1 किलो जाडे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर व्यवस्थितपणे निथळून सुकवून घेतले आहेत. त्यानंतर इथे मी चणा डाळ घेतली आहे, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 चमचा मिरे, 2 चमचे जिरे, पाऊण वाटी इथे मी पोहे घेतले आहेत, हे जाडे पोहे आहेत. त्याचबरोबर 3 मोठे चमचे इथे मी धणे घेतले आहेत. त्यानंतर पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतला आहे आणि 1 चमचा ओवा. हे सर्व साहित्य आपण अगदी व्यवस्थितपणे खमंग होईस्तोवर भाजून घेणार आहोत. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता कढई गरम करून घेतल्यावर लगेचच जे धुवून अगदी व्यवस्थितपणे सुकवून घेतलेले 1 किलो तांदूळ घालूया. आता अशा प्रकारे कलत्याने सतत ढवळून तांदूळ एकसारखे भाजून घ्यायचे आहे आणि तळाशी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे ही भाजणी अगदी खमंग अशी तयार होते. साधारणतः 15 मिनिटानंतर पाहू शकता तांदूळाचा थोडासा रंग बदलला आहे आणि तांदूळ अगदी व्यवस्थितपणे फुलले आहेत. अशा प्रकारे फुलेस्तोवर तांदूळ व्यवस्थित एकसारखे ढवळून भाजून घ्यायचे आहे आणि तळाशी चिकटणार नाही किंवा लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थितपणे भाजून घेतल्यावर लगेचच ते आपण एका परातीत काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व जिन्नस जे आपण घेतले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 2 वाट्या चणा डाळ घालूया. चणा डाळ मी अगदी व्यवस्थितपणे कापडाने पुसून घेतली आहे. डाळी अगदी कापडाने व्यवस्थितपणे पुसून घ्यायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण चणा डाळ अशा प्रकारे एकसारखे ढवळून तळाशी लागणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित खमंग होईस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 10 मिनिटानंतर पाहू शकता चणा डाळही अगदी व्यवस्थितपणे खमंग अशी भाजून घेतली आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. लगेचच तीही आपण त्याच परातीत काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 1 वाटी उडीद डाळ घालूया आणि त्याबरोबरच 1 वाटी मूग डाळही घालूया. दोन्ही डाळी मी अगदी व्यवस्थितपणे कापडाने पुसून घेतल्या आहेत, म्हणजे त्यावर जी पावडर असते ती पूर्णपणे निघून जाते. जर धुवून घ्यायची असेल तर तुम्ही धुवून सुकवून घेऊ शकता. आता अशा प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच सतत ढवळून दोन्ही डाळी अगदी एक समान रंगावर भाजून घेऊया. मूग डाळ आणि उडीद डाळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. अशा प्रकारे सतत ढवळून साधारणतः 2 ते 3 मिनटे डाळी मध्यम गॅसवर व्यवस्थितपणे भाजून घ्यायच्या आहेत आणि एक समान रंगावर भाजून घ्यायच्या आहेत. साधारणतः 3 मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही डाळी अगदी खमंग होईस्तोवर मी भाजून घेतल्या आहेत. लगेचच त्याही आपण त्याच परातीत काढून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा आपण त्याच कढईत पाववाटी जे साबुदाणे घेतले आहेत तेही फुलेस्तोवर व्यवस्थित अशा प्रकारे ढवळून भाजून घेऊया. साबुदाणाही भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी लगेचच भाजला जातो. गॅस मिडियम ठेवूनच हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे आपण भाजून घेत आहोत, हे लक्षात ठेवायचे आहे. इथे अजिबात कमी गॅस वापरायचा नाही, अगदी मध्यम गॅस करूनच हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पाहू शकता साबुदाणाही अगदी साधारणतः 3 ते 4 मिनटे सतत ढवळून अगदी फुलेस्तोवर मी भाजून घेतले आहेत. तेही आपण त्याच परातीत काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत पाऊण वाटी जाडे पोहे घालूया. इथे जाडे किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालतील. कढई फारच गरम आहे, त्यामुळे फक्त 1 ते 1.5 मिनिट हे पोहे व्यवस्थित भाजले जातात. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि पोहे अगदी अशा प्रकारे तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घेऊन अगदी खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 1.5 मिनिटानंतर पाहू शकता पोहेही खमंग असे भाजून घेतले आहेत. लगेचच ते आपण त्याच परातीत काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण
धणे घालूया आणि त्याबरोबरच जिरे आणि मिरेही घालूया. हे तिन्ही खडे मसाले गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच सतत ढवळून त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. इथे कढई फारच गरम आहे, त्यामुळे खडे मसाले ही भाजायला जास्त वेळ लागणार नाही. फक्त 2 मिनिटात हे खडे मसाले अगदी खरपूस भाजले जातात. खडे मसाले जास्त करपू द्यायचे नाही, नाहीतर त्याची चव कडवट लागण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता खडे मसाले अगदी व्यवस्थित फुलले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण एक छोटा चमचा ओवा घालूया. ओवाही भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता साधारणतः 1 मिनिटभरही ओवा आपण अशा प्रकारे त्याबरोबर परतून घेऊया आणि गॅस बंद करूया. कढई गरम आहे, त्यामुळे ओवाही अगदी व्यवस्थितपणे त्याबरोबर भाजला जातो. आता हे सर्व जिन्नस आपण जे तांदूळ आणि बाकीचे जिन्नस भाजून घेतले आहेत त्याच परातीत काढून घेऊया. पाहू शकता भाजणीचे साहित्य मी अगदी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य कलत्याने एकजीव करून घेऊया, कारण हे जे आपण भाजलेले साहित्य आहे ते फारच गरम आहे. हाताला चटका लागण्याची शक्यता असते, म्हणून मी कलत्याचा वापर करत आहे. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर ते पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याचे मिक्सरमधून आपण पीठ तयार करून घेणार आहोत. साधारणतः 1 तासानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित थंड झाले आहेत. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. भाजणीचे साहित्य थोडे थोडे करूनच मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित वाटले जाते. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून थोडेसे जाडसर असे पीठ तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे थोडेसे जाडसर असे पीठ मी तयार करून घेतले आहे. लगेचच ते आपण चाळणीने चाळून घेऊया. अशा प्रकारे सर्व जे भाजणीचे साहित्य आहे ते मिक्सरमधून मी जाडसर असे पीठ तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व भाजणीचे साहित्य मी अगदी व्यवस्थितपणे मिक्सरमधून त्याचे पीठ तयार करून घेतले आहे. या प्रमाणात साधारणतः 2 किलो चकली भाजणी तयार होते आणि खमंग अशी चकली भाजणी तयार होते. अशा प्रकारे तयार झाले खमंग असे चकली भाजणीचे पीठ. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या दिवाळीला खमंग चकलीचे भाजणीचे पीठ घरच्या घरी करून चकल्या बनवू शकता. हे भाजणीचे पीठ वापरून चकली कशी बनवायची त्याचा व्हिडिओही मी शेअर करत आहे, तेव्हा तोही व्हिडिओ अगदी व्यवस्थितपणे पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.